मित्रांनो, काल होता बेंदूर सण. काही भागाकडे आता असतो, काहीकडे आणखीन थोडे दिवसांनी असतो. कारण की मित्रांनो, आमच्याकडे सुद्धा आणखीन 1 ते 1.5 महिना बाकी आहे. आमच्याकडं बिंदोरला बैलपोळा म्हणतात. कारण की काल बेंदूर झाला. सर्वांना काल बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण की मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल साखरवाडीकरांचा बावऱ्या, त्याने सुद्धा मित्रांनो फुल धिंगाणा घातलेला होता काल. कारण की आणि वेगाचा शेवट सर्जा. तर मित्रांनो, तुम्ही त्याचे फोटो, दोघांचे पण फोटो दाखवतो. कारण की मित्रांनो, दोघांनी पण काल फुल राडा करून टाकलेला. कारण की सर्जा डायरेक्ट घोड्यागत वरचे दोन्ही पाय करून पुढे उभा राहिलेला होता. आणि साखरवाडीकरांच्या बावऱ्याने डायरेक्ट मित्रांनो मोरखी जवळपास त्यांना 2 कासरे तोडले. नुसतं येसन बाकीत. कारण की मित्रांनो, काल फुल धिंगाणा करून टाकला दोन्ही वाघाला. कारण की मित्रांनो, दोन्ही वाघ फलटण तालुक्याची शान, वेगाचा शेवट सर्जा. मित्रांनो, आता वेगाचा शेवट सर्जा आपल्याला लवकरच टॉपच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि सचिनवर बकासूर आणि सर्जाचं चित्र काढलेलं होतं. कारण की मित्रांनो, बकासूरमुळे बैलगाडी क्षेत्रामध्ये आले आणि सर्जाने सचिनचा गुरु सर्जा. कारण की मित्रांनो, हे समीकरण बी आपल्याला लवकरच एका मैदानामध्ये बघायला भेटणार. कारण की भरपूर आता दुसऱ्या बैल मैदान आहे, त्या एक मैदानामध्ये आपल्याला सचिन आणि बकासूर लवकरच पळताना दिसतात. आणि सचिन आणि सोन्याचा सुद्धा, सोन्या 50-50 केसरीमध्ये फेरा निघण्याचे खूप चान्सेस आहे. बघून मित्रांनो, सचिन आणि बकासूरचा सचिन आणि सोन्या 50-50चा कधी फेरा निघतो आणि कसा निघतो. कारण की मित्रांनो, शहादभाई यांची खूप इच्छा आहे की सोन्या 50-50मध्ये पळण्याची. पण आपल्याला त्यांची मित्रांनो काल तो सुद्धा होता. कारण की बेंदूर सणाला त्यांच्या एका नंदीवर मित्रांनो बहुतेक चिक्यावर आबाचा चित्रसुद्धा काढलेला होतो. कारण की मित्रांनो, बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये दिलदार माणचा राजा माणूस म्हणलं तरी शहादभाई आहे. कारण की सर्वसामान्य नंदीला सुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे. कारण की जाईल त्या मैदानामध्ये प्रत्येक नंदी, कोणता नंदी असो मित्रांनो, गुलालासाठी प्राप्त होत असतो त्याच्या गळ्यामध्ये. सध्या लवकरच आपल्याला बकासूर सर्व नंदी पाळताना दिसेल. बघू कोणत्या मैदानामध्ये पळतो, तीच अपडेट घेऊन येऊ. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.